नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आज एक अतिशय आनंदाची बातमी मिळाली. मालेगाव बॉम्ब केसचा जो खटला चाललेला होता, अनेक वर्ष रेंगाळत चाललेला खटला होता, ते काही नवीन नाही आहे भारतात. त्या खटल्यामध्ये मालेगाव बॉम्बस्फोटमधल्या सगळ्या आरोपींना बिनशर्त निर्दोष म्हणून सोडून दिलेलं आहे. आदरपूर्वक, ज्याला हिंदी सिनेमात बाइज्जत बरी म्हणतात, तसं त्यांना आदरपूर्वक त्यांना निर्दोष सोडून देण्यात आलेलं आहे. आणि नुसतं तेवढं नाही आहे, त्यांच्यावरती ज्यांनी खटला लादला आणि ज्या सरकारी वकिलांनी युक्तिवाद वगैरे केले आणि ज्या सरकारच्या ATS म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड या युनिटनी आणि पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध जे पुरावे गोळा केले होते, ते पुरावे तद्दन खोटे आणि भिकार होते आणि बोगस होते, हे न्यायालयाने नोंदवलेलं आहे. अत्यंत खोटी केस उभी केली होती. केवळ या लोकांना पकडायचं आणि त्यावेळेसचे जे राज्यकर्ते होते, काँग्रेस अर्थात त्यावेळेसचे जी काँग्रेस राज्यकर्ते होते, त्यांचा पूर्वीपासून हाच उद्देश होता की कसंही करून हिंदूंना दहशतवादी घोषित करायचं. म्हणजे दरवेळेला मुस्लिम दहशतवादी पकडले जातात आणि त्यांना शिक्षा होते, ते मारले जातात. हा डाग मुस्लिमांवरचा करता तो तर काढता येत नाही, कारण मुस्लिम दहशतवादी पकडलेच गेले होते, पुराव्यासकट पकडले गेले होते. तर मग हिंदूसुद्धा तसेच दहशतवादी आहेत म्हणून एक भगवा आतंकवाद, सॅफ्रॉन टेररिझम, हा एक नवीन विमर्श म्हणजे नॅरेटिव्ह प्रस्तुत करायचा होता. आणि हे करण्यामध्ये कोण कोण होते सहभागी? दुर्दैवाने आपलेच मराठी असलेले तेव्हाचे मंत्री सुशीलकुमार शिंदे, गृहमंत्री शिवराज पाटील, चिदंबरम, आणि या सगळ्यांना मदत करणारा कोण होता? पोलिसांचे अधिकारी परमवीर सिंग, जे सध्या अनेक प्रकारच्या खटल्यांमध्ये गोवले गेलेले आहेत, ज्यांच्यावरती अनेक आरोप आहेत, ज्यांनी मध्ये अर्णव गोस्वामीला सुद्धा कारण नसताना पकडलं होतं. पुढे सुप्रीम कोर्टाने अर्णवची सुटका करताना त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. असं वाटत होतं की मुंबई पोलीस यंत्रणा ही वसुली यंत्रणाच आहे की काय, इथपर्यंत परिस्थिती गेलेली होती. जेव्हा इथे महाराष्ट्रात सरकार होतं याच्या आधीचं, त्यावेळेसची कहाणी सांगतोय. तर हे परमवीर सिंग हे त्याच्यामध्ये होते. आणि एक कैलासवासी झालेले करकरे, पुन्हा आपली मराठी माणसंच, आणि त्या लोकांनी सगळं हे केलं. आणि त्याच्यामध्ये कोणाकोणाला पकडलं? महत्त्वाची नावं म्हणजे कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, हा भारतमातेचा सच्चा सुपुत्र, सैन्याचा एक कर्तबगार अधिकारी, त्याला विनाकारण या खटल्यामध्ये त्यांना गोवण्यात आलेलं आहे. साध्वी प्रज्ञा सिंग, ज्या केवळ खटल्याच्याही म्हणजे त्या घटनेच्या 2 वर्ष आधी ज्यांनी संन्यास घेतला होता, भगवी वस्त्र घातलेली होती, ती भगवी वस्त्रच त्यांना पकडायची होती. यांना दाखवायचं होतं की भगवे संन्यासी हेच दहशतवादी कसे आहेत. आणि काँग्रेसचे मुकुटमणी पप्पू, त्यांना पप्पू म्हणणं हे पप्पूंचा अपमान आहे असं मला वाटतं. ते राहुल गांधी अमेरिकेच्या राजदूताला सांगत होते की भारताला मुस्लिम दहशतवाद्यांचं आव्हान नाही आहे, आव्हान हिंदू दहशतवाद्यांचं आहे आणि त्याच्यात संघ सहभागी आहे. भगवा दहशतवाद, हा भगवा दहशतवादाचा ढोल पिटण्यात ही सगळी जी सांगितली ना मांदियाळी, हे सगळे हरामखोर त्याच्यात होते. आणि आज इतक्या वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोट कधी झाले? तर 29 नोव्हेंबर 2008 साली. 2008 साली हे बॉम्बस्फोट झाले. 2009 साली खटला उभा राहिला आणि तेव्हा धोक्याने पकडून आणलेले कर्नल प्रसाद पुरोहित यांना पचमढीहून पकडून आणलं. पचमढीला ते काय करायला गेले होते? ते अरबी भाषेचा आणि उर्दू भाषेचा कोर्स करायला गेले होते. कारण त्यांच्यावरती जबाबदारी होती मिलिटरी इंटेलिजन्स, म्हणजे सैन्याची जी गुप्तहेर खातं असतं त्याच्यात स्वतःच्या, म्हणजे हे धोक्याचं काम असून सुद्धा स्वतःहून त्यांनी स्वतःला सांगितलं होतं की मला ह्याच्यात जायचं आहे, मला देशाची सेवा करायची आहे, मला मुस्लिम दहशतवाद्यांच्यामध्ये घुसून माहिती गोळा करायची आहे, तर मला त्यांची भाषा आली पाहिजे. सैन्याचं जे भाषा प्रशिक्षण केंद्र आहे ते मध्य प्रदेशामध्ये पचमढी येते, त्यामुळे पचमढीला ते कोर्स करायला गेले होते. त्यांचे तेव्हाचे अधिकारी कर्नल रायकर, त्यांनाही मी भेटलो होतो. त्यांनी पण सांगितलं होतं की त्यांना धोक्यात ठेवून या पोलिसांनी कर्नल पुरोहितांना पकडलं आणि सैन्याला सांगितलं की आम्ही यांना दिल्लीला घेऊन जातोय क्वेश्चनिंग करता, आणि प्रत्यक्षात त्यांना मुंबईला घेऊन गेलं. म्हणजे तिथपासून खोटं चालू होतं आणि त्यांना घेऊन गेले आणि त्यांना या खटल्यात गोवलं. वाटेल ते पुरावे दिले, त्यांचा अतोनात छळ केला. 2009 साली ते तुरुंगात गेले. 17 साली त्यांना शेवटी जामीन मिळाला. त्यांना जामीन मिळण्याकरता मोदी सरकार यायला लागलं. 14 साली सरकार आलं आणि मग सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आणि त्यांना आणि प्रज्ञा सिंग ठाकूर आणि इतर जे
खोट्या खटल्यात पकडलेले जे लोक होते त्यांना सगळ्यांना तेव्हा जामीन मिळाला. म्हणजे 2009 ते 2017 हे 8 वर्ष ते कारण नसताना तुरुंगात होते आणि आरोपपत्रच ठेवलं नाही. हो, तुरुंगात तर नेलं पण पुरावे नव्हते ना. बरं, त्यांना मारून मारून पुरावे घ्यायचे होते. त्यांना मारून काय वदवून घ्यायचं होतं हे महबूब मुजावर म्हणून तेव्हा ATSचे जे पोलीस निरीक्षक होते त्यांनी सांगितलेलं आहे. महबूब मुजावरनं असं सांगण्यात आलं होतं की यांच्याकडनं वदवून घ्या की हिंदू नेत्यांनीच हा सगळा डाव आखलेला आहे आणि मुख्य म्हणजे काय करा, भागवतांना याच्यात गोवा. संघाचे जे प्रमुख होते डॉक्टर मोहन भागवत त्यांना या खटल्यात गोवा. आपलं सुदैव आहे आणि या सगळ्या लोकांचं धाडस आणि हाल सहन करण्याची क्षमता ही इतकी अफाट होती की यांनी हे खोटं बोलायला साफ नकार दिला. पुढे त्यांना जामिनावरती सोडलं, पण जामिनावर सोडलं म्हणजे काही त्यांचे आरोप काढून घेतले नव्हते. आता हे चिदंबरम, गेल्या व्हिडिओत मी सांगितलं होतं, हा नीच माणूस आत्तासुद्धा जामिनावरच आहे. आरोप काढलेले नाही आहेत, आरोपी आहेच तो अजून, जामिनावर सुटलेला आरोपी आणि खोट्या गोष्टी केल्या त्याच्याबद्दल त्याला पकडण्यात आलं आहे. अजून या केसच्या बाबतीत त्याला पकडणं बाकीच आहे. त्यालासुद्धा 17 वर्ष तुरुंगात ठेवा आणि मग त्याचा निकाल लावा आणि तुरुंगात अशा पद्धतीने ठेवा की त्याला सांगायला लागेल की हे सगळं कोणी रचलं, त्यांचे बोलविते धने कोण होते, 10 जनपदची टोळी त्याच्या मागे होती हे त्याला सांगायला लावा. तोपर्यंत त्याला तिथनं सुटता आलं नाही पाहिजे. तोच काय, बाकी सगळे लोक, सुशीलकुमार शिंदे, हा काय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी हा भगवा दहशतवाद हा शब्द त्यांनी आणला आणि अजून पश्चाताप झालेला नाही. त्यांची कन्या प्रणोती शिंदे त्या कालसुद्धा पाकिस्तानची भलामत करायला पार्लमेंटमध्ये उभ्या राहिलेल्या होत्या. या लोकांना सुधारायचंच नाही आहे. ही कुत्र्याची शेपटं आहेत सगळी, ही वाकडी ती वाकडीच राहणार आहेत. तेव्हा यांना कशाला सुधारायचं, यांना सुधारगृहात पाठवा ना. तिथे कदाचित सुधारतील किंवा नाही सुधारणार, पण सुधारगृहात गेले की लोकांपुढे जे हे वाटेल ते बरळत असतात त्या गोष्टी तरी बंद पडतील. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावरती एकही पुरावा नसताना खोट्या गोष्टी इतक्या रचल्या होत्या. एक मोटरसायकल आणली होती, ती मोटरसायकल म्हणे प्रज्ञा सिंग यांची आहे, ती त्यांची नाही आहे, ती त्यांची आहे असं यांना सिद्ध करता आलेलं नाही. परंतु त्या मोटरसायकलवरती RDX लादलं. ते RDX काय तर म्हणे कर्नल पुरोहितांनी काश्मीरमधनं आणलं. काश्मीरमध्ये ते 2001 साली रुजू झालेले होते आणि त्यांच्याच बरोबरचे तेव्हा कॅप्टन, तेव्हा कर्नल पुरोहित मेजर होते, त्यांच्या हाताखाली जे कॅप्टन अनुराग शुक्ल, त्यांनी आता इंटरव्ह्यू दिला टीव्हीला की अत्यंत कर्तबगार अधिकारी असे कर्नल पुरोहित होते. 11 दहशतवाद्यांना स्वतः त्यांनी कंठस्नान तिथे घातलं होतं. त्यांना सैन्याने कमेंडेशन लेटर्स दिलेली आहेत. त्यांचे जे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आहेत ते 9च्या 9 कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट 1 ते 8 2001 ते 2008 अत्यंत उत्तम त्यांचं वर्तन आहे, उत्तम देशभक्ती त्यांच्याकडे आहे, अतिशय उत्तम सैन्याचे ऑफिसर आहे. सैन्याच्या एका उत्तम ऑफिसरला तुम्ही अडकवून टाकलं, ते पुढे जनरल होऊ शकले असते. 9 वर्ष त्यांची वाया घालवलीत तुम्ही. कशा करता तर तुमचा हिडीस जो अजेंडा होता की हिंदू कसे दहशतवादी आहेत, भगवा दहशतवाद कसा आहे, तो सिद्ध करायकरता यांनी परोपरीने प्रयत्न केले. आजसुद्धा हा हरामखोर चिदंबरम जेव्हा म्हणतो की काय पुरावा आहे की हे दहशतवादी पाकिस्तानातून आले, बैसारनमध्ये जो परवा पहलगामला हल्ला झाला ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा पुरावा काय. अरे चिदंबरा, तुला ते दहशतवादी पाकिस्तानी नसल्याचा पुरावा आहे का रे तुझ्याकडे काय आहे? कदाचित असेलही, कारण तुझी मैत्री फार त्या लोकांची, त्यांनी तुला कानात येऊन सांगितलं असेल की हे पाकिस्तानी नाही आहेत. मग तो पुरावा म्हणून जाहीर कर की. तू सरकारला पुरावे मागतो. जेव्हा जेव्हा भारताने पाकिस्तानवरती हल्ले केलेले आहेत, जेव्हा जेव्हा सक्सेसफुल उरीचा आपण अटॅक केला, पुलवामाचं झालं, त्यानंतर आपण तो बालाकोट हल्ला केला, हे पुरावे मागत सुटलेले होते. पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने हल्ला केला याचे पुरावे पुन्हा आपल्याच सरकारशी मागायचे बरं का. पाकिस्तानात पुरावे नाही मागायचे की तुमचे हल्लेखोर नव्हते, त्याचे पुरावे द्या. पाकिस्तानने काही केलं की त्यांची तळी उचलायची, हे यांना इतकी सवय लागलेली आहे. हे पाकिस्तानचे भोई आहेत. या पाकिस्तानच्या भोयांना हिंदुस्थानात फिरता आलं नाही पाहिजे. त्यांच्याकडे येणारे काम करणारे लोकांनी सुद्धा त्यांना वाळीत टाकलं पाहिजे की तुम्ही या देशाचे दुश्मन आहात, इथे खाता आणि त्यांची पाकिस्तानची तळी उचलता, यांना शिक्षा व्हायला पाहिजे. आता हे हे निर्दोष सुटलेले आहेत, तो आनंदाचाच भाग आहे, परंतु अर्धवटच काम झालेलं आहे. त्यांना ज्यांनी पकडवलं, ज्यांनी खोटे पुरावे दिले, त्या सगळ्यांवरती खटले भरून त्यांना असंच तुरुंगात टाका आणि 17 वर्ष त्यांची केसच उभी करू नका. आरोपपत्रही द्यायचं नाही, जामीनही द्यायचं नाही, तुरुंगातच पाठवायचं. त्या कुठल्या तरी सिनेमात आहे ना, चक्की पिसिंग अँड पिसिंग, त्या चक्की पिसायला बसवायचं. हे जे बैलासारखे माजलेले लोक आहेत ना, हे असे झाले पाहिजेत, काटकुळे, अस्थिपंजर झाला पाहिजे यांचा. आणि जमेल तर त्यांना दर महिना कुठल्या तरी देवळाच्या बाहेर भीक मागवायला बसवायचं. यांची हीच लायकी आहे.
खूप भोगलं हो, खूप भारताचा उपभोग घेतला यांनी. भारतीय माणसाच्या दयाळूपणाचा, भारतीय माणसाच्या भोळेपणाचा यांनी प्रचंड फायदा घेतलेला आहे. आता परत करायची वेळ आली आहे. आणि यावेळेला तरी माझी कळकळीची विनंती आहे या सरकारला, की ज्यांनी तुमच्या RSSच्या प्रमुखांना पकडण्याचा घाट घातला होता, ज्यांनी तुमच्या सगळ्या हिंदू लोकांना बदनाम करण्याचा घाट घातला होता, त्यांना आता क्षमा करू नका. क्षमा करण्याचे दिवस हे क्षमेच्या पलीकडची लोक आहेत. यांना आता तुरुंगातच ठेवा आणि त्यांच्यावरती खटले याच गतीने चालवा ज्या गतीने तुम्ही कर्नल पुरोहित यांच्यावरती खटला चालवला. आणि खटल्यात ते दोषी होणारच आहेत, कारण त्यांनी सगळा रापटोळा त्यांनी केलेलाच आहे. काय होईल ते होईल, पण हे तुरुंगात राहिले पाहिजेत. हे मोकळे फिरता कामा नये. हे आणि यांचे बोलविते धनी हे सगळे जर तुरुंगात गेले तर आम्ही म्हणू की हा कर्नल पुरोहित यांना न्याय मिळालेला आहे. भारताच्या देशभक्ताला न्याय मिळालेला आहे. हा न्याय पूर्ण झाला पाहिजे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे न्याय उशिरा मिळणं म्हणजे न्याय न देण्यासारखं किंवा अन्याय करण्यासारखंच आहे. 17 वर्षांनी तुम्ही यांना निर्दोष घोषित केलेलं आहे. हा डिले 17 वर्षाचा आहे. तोच डिले, मी तर म्हणेन 34 वर्षाचा डिले. आता ह्या सगळे जे यांना पकडणारी जी लोकं होती ना, परमवीर संघ माळका आहे संबंध, त्या सगळ्यांना तुम्ही त्याचा प्रत्यय आणून द्या. तर कळेल की तुम्हाला देशभक्तीची चाड आहे. तर तुम्हाला कळेल की तुम्हाला न्यायाची चाड आहे. ते नाही केलं आणि तुम्ही पुन्हा क्षमा करत बसलात, एकदा या लोकांना पुन्हा राज्यावर येऊ द्या, हे तुम्हाला मारूनच टाकतील. खात्री आहे, हे तुम्हाला पुन्हा उठू देणार नाहीत. लक्षात ठेवा, तुमच्या स्वतःच्या रक्षणाकरता सुद्धा तुम्ही हे करणं आवश्यक आहे. न्यायाची प्रतिष्ठापना झाली पाहिजे. न्यायदेवता पुन्हा दिमाखात उभी राहिली पाहिजे. हे 17 वर्ष जी यांची गेली ना आयुष्यातली, ती भरून कोण देणार? कर्नल पुरोहितांनी मात्र फार चांगलं वक्तव्य केलं. ते म्हणले, मला माझ्या सैन्यावरती पूर्ण भरोसा होता. माझं सैन्य कायम माझ्याबरोबर उभं राहिलं. अहो, ती गोष्ट फारच चांगली आहे. आम्ही सगळे तुमच्याबरोबर कायम उभे होतो. पण हे जे तुमच्या विरुद्ध कारस्थान करत होते ना, यांना कुठेतरी आता चाप विचारला गेला पाहिजे. यांना चाप लागला पाहिजे. यांना भोगायला लागलं पाहिजे. नाही तर हे करायचं, नंतर पुन्हा भाषण करायला जायचं आणि पुन्हा म्हणायचं की ते जे अतिरेकी आले होते ते पाकिस्तानातनं कुठनं आले, त्यांचं राशन कार्ड दाखवा मला. तू भारतातला आहे याचा पुरावा तू दे आता. तू भारताच्या बाजूने बोललायस याचा पुरावा तू दे आता. माझी खूप इच्छा आहे हो, सगळ्या देशभक्तांची ही कळकळीची इच्छा आहे की या देशद्रोह्यांचा शासन झालं पाहिजे आणि ते शासन यांना याच जन्मी इथेच मिळालं पाहिजे. करकऱ्यांना ते शासन त्यांनी ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनीच करकऱ्यांना गोळी घातली मुंबई हल्ल्याच्या वेळेला. या लोकांना इतकी सहज सुटका द्यायची नाही आहे. बघूया काय होतं ते. मी हे सगळं बोललो, हे पोटतिडकीपायी बोललो. याच्यामध्ये माझ्याकडे पुरावे आहेत का? तर नाही. यांच्याकडे पुरावे आहेत का? यांच्याहीकडे नव्हते. यांनी छळ केलेला आहे माझ्या देशभक्त मित्रांचा, माझ्या देशभक्त भाऊ आणि बहिणींचा. प्रज्ञा सिंग यांना तर अपंग करून सोडलं यांनी. इतका त्यांचा छळ केला. आणि त्यांनी सांगितलंय ते छळ करण्यामध्ये करकरे स्वतः पुढे होते, परमवीर सिंग स्वतः पुढे होते. स्त्रीचा छळ पुरुषांनी करायचा नाही असा कायदा आहे, पण हे कुठे कायदा पाळतात? हे त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्याकडे पुरावे नाहीत. मी पुन्हा सांगतो, हे महत्त्वाचं आहे. परंतु यांना शिक्षा व्हायला पाहिजे ही सगळ्या भारतीय देशभक्तांची इच्छा आहे. ते मगाशी मी ATSचे इन्स्पेक्टर सांगितले ना, महबूब मुजावर, त्यांनाही तुरुंगात घातलं या लोकांनी. यांना तुरुंगात घालायचं असतात तेव्हा हे बिलकुल धर्म बघत नाहीत. कारण अतिरेक्यांना धर्म नसतो, तसा देशभक्तालाही धर्म नसतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चला, आपल्यापर्यंत ही बातमी आणायची होती. ही चांगली बातमी आपल्यापुढे न्यायची होती. माझी हार्दिक इच्छा आहे की हे सगळे जे दोषी आहेत याच्यात, आता हे तर निर्दोष सुटले पण कोणीतरी दोषी आहेतच ना, त्या दोषींना सगळ्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे. ती शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या केसचं निराकरण झालं आहे असं आम्ही भारतीय देशभक्त तरी मानणार नाही. हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स, आपले लाईक्स, आपले विचार आमच्यापर्यंत आले पाहिजेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या कमेंट्सचा पण परामर्श घेणार आहे. आत्ता व्हिडिओला बरा वेळ झाला थोडा, त्यामुळे माझ्याकडे आत्ता परामर्श घेण्याइतका वेळ नाही आहे. तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.